गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा. आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात, वेदना होतात, पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर, घरात, झोपड्यात, चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत, बँकात घुसतायत. पण आता हे जे कलाकार आहेत, मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे. प्रधानमंत्र्यांना 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केला आहे, कोणी केला, हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे. या राज्याची 90% सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे, त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आहे. कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला 2 गनर दिले जातात. उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला 1 गनर दिला जातो, असं ते त्यांचं कोष्टक आहे. जिल्हा प्रमुख फोडला तर 5 गनर दिले जातात. पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही. गद्दार आणि बेईमान, भ्रष्टाचारी, बिल्डर्स यांना सुरक्षा आहे, पूर्ण सुरक्षा आहे. सैफ अली खानला सुरक्षा असणार 100%. सैफ अली खान तर त्याला या सरकारनं पद्मश्री दिला आहे, भारत सरकारनं कधी काळी. तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही, हे आज पुन्हा एकदा दिसलं. आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार? पोलीस तपास करतील, चोराला पकडतील. पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात? मुळात कायद्याचं उल्लंघन करणं, अशा प्रकारचा हल्ला करणं, ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली, ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही. दुर्दैवानं सैफ अली खानसारखा एक कलाकार आहे, त्याच्यावरती हल्ला झाला, गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं तर मानस उपचार करणारा एक तज्ज्ञ आहे, त्याच्याकडनं 100पेक्षा जास्त महिलांवरती लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. का कसं काय बघणार? देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे. यात आम्ही काय बघणार? मगाशीच बोललो आहे ना, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत. आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि 100 महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते? हे काय एका दिवसात झालेलं नाहीत. गेल्या 3-4 वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, तेव्हा याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे. याला संपलं. बघा, हा तपासाचा विषय आहे. मग आमच्या हिशोबानं या विषयावरती पडदा पडलेला आहे. वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांना मकोका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सरकारने ती कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे. प्रधानमंत्र्यांचे भाषण आपण काळजीपूर्वक पहा. माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे, हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला, नौदलाच्या सभागृहात झाला, अशी माझी माहिती आहे. आपण माहिती घ्या. जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचा, खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का?
की लष्कराच्या, हवाई दलाच्या, नौदलाच्या जागेत, सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतोय, आज वृत्तपत्रात बातम्या सुद्धा आहेत, तर ती गंभीर आहे. मग या संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांनी आता सवाल उपस्थित केलेला आहे. राज्यात कुणीच सुरक्षित नाहीत, बीड पासून मुंबईपर्यंत कुणीच सुरक्षित नाहीत. सरकार सभा आणि शिबिरांमध्ये व्यस्त आहे. अभिनेते सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल संजय राऊत यांच्याकडून विचारला जातोय. या हल्ल्यामुळे आता सरकार उघडं पडलंय. फडणवीसांनी याचा विचार करायला हवा. कायदा सुव्यवस्था आता सध्या राज्यातील वाऱ्यावर आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. अभिनेते सैफ अली खान याच्यावरती आता हल्ला झाल्यानंतर आता संजय राऊत सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत, प्रतिक्रिया देत आहेत. कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, राज्यातील जनता सुरक्षित नाही. या हल्ल्यामुळे सरकार उघडं पडलंय. या हल्ल्यासंदर्भात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी याचा विचार करायला हवा. सरकार सभा आणि शिबिरांमध्ये व्यस्त आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. अभिनेते सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय, असा सवालही संजय राऊत यांनी विचारलेला आहे. 12व्या मजल्यावर घर तर चोराची एंट्री झाली कशी, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. चोराकडून महिला मदतीच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.